हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो। जून महिन्यामधला आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे सामाजिक। सुरू करूया आपलं आजचं एक्साइटिंग लेक्चर। पहिली जी न्यूज आहे ती एका रँकिंगच्या संदर्भात आहे। देशामध्ये ज्या काही उच्च शिक्षण संस्था आहेत त्या उच्च शिक्षण संस्थांची एक विशिष्ट आकडेवारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून रिलीज केली जाते। त्याला म्हटलं जातं NIRF, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क। तुम्हाला आयोग असा सुद्धा प्रश्न विचारेल की असं रँकिंगचं नाव देईल ती कशाशी संदर्भात असलेली रँकिंग आहे। सो देशातल्या उच्च शिक्षण संदर्भात ओके ज्या काही राज्यसेवा मुख्य परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यावरती बऱ्याच वेळेला या NIRF वरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहेत। ओके सो ही देशातील उच्च शिक्षण संस्थांची क्रमवारी आहे। केंद्रीय शिक्षण आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉक्टर राजकुमार रंजन सिंग यांनी त्याचं अनावरण केलेलं आहे। बऱ्याच वेळेला राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतींच्या हस्ते या क्रमवारीचं प्रकाशन केलं जातं, परंतु यावर्षी एका राज्यमंत्र्याने त्या ठिकाणी याचं अनावरण केलेलं आहे। नॉट नेसेसरी तुम्हाला हे पाठांतर करावं लागेल, परंतु माहिती असू द्या की पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्यापैकी नाही तर दुसऱ्या कोणीतरी याचं अनावरण केलेलं आहे। सो नाव लक्षात राहणं नाही तरी काय अडचण नाही, परंतु एक राज्यमंत्री आहे ज्यांनी या क्रमवारीचं प्रकाशन केलेलं आहे। टोटल 13 गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे देशातील उच्च शिक्षण संस्थांचा आणि तशी क्रमवारी देण्यात आलेली आहे। काही निकष आहेत, ते निकष आपल्यासाठी एवढे महत्त्वाचे नाही आहेत, फक्त माहिती असू द्यात। संशोधन आणि व्यावसायिकता, अध्ययन आणि स्रोत, अध्यापन, प्रचार व सर्वसमावेशकता ओके असे काही निकष आहेत ज्या निकषांच्या आधारे देशातील उच्च शिक्षण संस्थांची क्रमवारी आहे। आता आपण असा त्यातला मुद्दा बघणार आहोत जो परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। सो क्रमांक, गट आणि क्रमवारी असं आपण त्या ठिकाणी एक टेबल बनवलं आहे ज्याच्यामध्ये देशातील उच्च शिक्षण संस्थांची क्रमवारी आहे। आता टोटल मी 13 गटांमध्ये या ठिकाणी तुम्हाला वर्गीकरण केलेलं दिसते, परंतु त्यातल्या त्यात तुम्हाला कुठले महत्त्वाचे आहेत तर पहिले 2 जे गट आहेत ते आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत। एक आहे देशातील एकूण उच्च शिक्षण संस्थांमध्ये पहिल्या 5 किंवा पहिल्या 3 क्रमांकावरती कोण आहे आणि विद्यापीठांमध्ये पहिल्या 5 किंवा पहिल्या 3 क्रमांकावरती कोण आहे। परंतु आतापर्यंत आयोगाने या टॉपिकवरती जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते लक्षात घेता तुम्हाला हे जास्त महत्त्वाचं आहे। IIT मद्रास आणि IISc बंगळुरू लक्षात ठेवा। तुम्हाला असाच प्रश्न विचारला जाऊ शकतो की NIRFच्या आकडेवारीनुसार किंवा क्रमवारीनुसार एकूण क्रमवारीमध्ये 1 नंबरला कुठली देशातली उच्च शिक्षण संस्था आहे आणि विद्यापीठामध्ये 1 नंबरला कोणतं त्या ठिकाणी आहे। सो IIT मद्रास ही 1 नंबरची आहे आणि विद्यापीठांमध्ये IISc बंगळुरू, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर आहे। एकूण क्रमवारीमध्ये 2 नंबरला बंगळुरू, 3 नंबरला IIT दिल्ली, 4 नंबरला IIT मुंबई आणि 5 नंबरला IIT कानपूर। विद्यापीठांमध्ये त्या ठिकाणी 2 नंबरला आहे JNU विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, 2 नंबरला जामिया मिलिया इस्लामिक विद्यापीठ नवी दिल्ली, जादवपूर विद्यापीठ कोलकाता आणि बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी। ओके सो तुम्हाला जर पाठांतर करायचं असेल तर हे पहिले 3 आणि हे पहिले 3 तुम्हाला चांगले लक्षात ठेवावे लागतील। अदरवाईज आयोगाने प्रश्न इथं आणि इथंच त्या ठिकाणी विचारलेले आहेत। एकूणमध्ये मद्रास, विद्यापीठामध्ये IISc बेंगळुरू हे चांगलं लक्षात ठेवा आणि परीक्षेला जाताना जेव्हा तुमची रिव्हिजन असेल तेव्हा याच्यावरती आणि याच्यावरती रिव्हिजन त्या ठिकाणी करू शकता। ओके येस आलं लक्षात। नंतर चलो अभियांत्रिकीमध्ये IIT मद्रास म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये, नंतर व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंटमध्ये IIM अहमदाबाद, संशोधन संस्थांमध्ये IISc बंगळुरू। याचा अर्थ IISc बंगळुरू तुम्हाला 2 ठिकाणी प्रथम क्रमांकावर सापडते, एक विद्यापीठ आणि 2 नंबरला रिसर्च इन्स्टिट्यूशन्स। ओके नंतर आहे महाविद्यालय, कॉलेजेस, मिरांडा हाऊस दिल्ली। वैद्यकीयमध्ये ऑब्वियसली ह्यात एकच संस्था 1 नंबरला असू शकते, ती म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, त्याला एम्स असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं। सो तुम्हाला ऑप्शनमध्ये असा पण असू शकतो ऑप्शन एम्स। ओके नंतर आहे औषधशास्त्र म्हणजे फार्मसी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च हैदराबादमधली संस्था। दंतशास्त्र म्हणजे मेडिकलचाच एक उपविभाग, आपण त्याला डेंटल असं देखील म्हणतो, सविथा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्सेस चेन्नई। नंतर आहे विधी म्हणजे लॉ, जे काही लॉ कॉलेजेस आहेत यांचा विचार करता बंगळुरूमधलं भारतीय राष्ट्रीय विद्यापीठ त्या ठिकाणी प्रथम क्रमांकावर आहे। 11 नंबरला आहे वास्तुशास्त्र आणि नियोजन, आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग, त्याच्यामध्ये IIT रुड़की 1 नंबरला आहे। यावर्षी ह्या 2 संस्था नवीन त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात आलेल्या आहे, एक
कृषी आणि संलग्न क्षेत्रे आणि नवीनता म्हणजे इनोव्हेशनसाठी कोणतं विद्यापीठ किंवा कोणती संस्था एक नंबरला आहे. कृषी आणि इतर संलग्न क्षेत्रामध्ये IARI इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नवीनतामध्ये त्या ठिकाणी IIT कानपूर त्या ठिकाणी प्रथम क्रमांकावर आहे. सो बेसिकली हे न्यू आहेत, मागच्या वर्षी नव्हते म्हणून देखील याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता बघा हे 13 मध्ये तुम्हाला मी सांगितलं तसं एकूणमध्ये IIT मद्रास ओके आणि नंतर आहे त्या ठिकाणी विद्यापीठांमध्ये त्या ठिकाणी ISC बेंगळूर. हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी आहे. अदरवाईज रिव्हिजन करून भरपूर वेळा वाचून हे सगळी क्रमवारी लक्षात राहू शकते. पहिल्या 2च गटांमध्ये त्या ठिकाणी पहिले 5-5 दिलेले आहेत. बाकीच्या गटांमध्ये तुम्हाला फक्त पहिले त्या ठिकाणी नंबर दिलेले आहे किंवा विद्यापीठ किंवा संस्था दिलेल्या आहेत किंवा महाविद्यालयांची क्रमवारी दिलेली आहे. आपल्या लिमिटेशन्सचा आयोग विचार करतं हे लक्षात ठेवा. त्यांना पण माहीत आहे की प्रत्येक गटामधल्या पहिल्या 5 संस्था किंवा पहिल्या 3 संस्था लक्षात ठेवणं विद्यार्थ्यांसाठी कठीण आहे. कारण फक्त नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्कचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी एकूणच चालू घडामोडीमध्ये करायचा नाही आहे. बऱ्याच गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. त्यामुळे आयोग आपल्या क्षमतांचा विचार करतं हे लक्षात ठेवा. जे तुम्हाला वाटतंय की हे लक्षात ठेवायला फार कठीण आहे, फार जड जाणार आहे, त्या गोष्टींवर जास्त फोकस करू नका. कारण तो 1 मार्क विचारला पण जाईल आणि ना विचारला पण जाईल. सो बेसिकली त्या एका मार्कासाठी बाकीच्या विषयांवर तुम्ही दुर्लक्षित करत राहता. सो नाही केलं तरी काही अडचण नाही. त्यातल्या त्यात मी तुम्हाला गट जो एकूण आणि विद्यापीठांचा दिला त्यातले 5-5 दिलेत, त्यातले तुम्हाला 3 जरी शक्य राहिलं तरी काही हरकत नाही. आयोगाने एवढा डिटेलमध्ये या टॉपिकवरती प्रश्न विचारलेला नाही. अधिक माहितीमध्ये एकूण क्रमवारीमध्ये जी काय आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील संस्था कुठल्या आहेत आणि विद्यापीठ क्रमवारीमध्ये महाराष्ट्रातील विद्यापीठं कुठले आहेत हे त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. एकूणमध्ये महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची जी आहे ती होमी भाभा राष्ट्रीय संस्था मुंबई, 2 नंबरला आयसर पुणे, 3 नंबरला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. सो एकूण क्रमवारीमध्ये महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं विद्यापीठ सार्वजनिक विद्यापीठ 35 नंबरला त्या ठिकाणी आहे. विद्यापीठामध्ये होमी भाभा त्या ठिकाणी 1 नंबरला आहे. ओके, सो होमी भाभा ही एक विद्यापीठ पण आहे आणि एकूण क्रमवारीमध्ये 30 नंबरला आहे. होमी भाभा 17 नंबरला आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठ 19 नंबरला आहे. सो माहिती असू द्या, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये 19 नंबरला आहे, तर एकूण क्रमवारीमध्ये 35 नंबरला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई 23 नंबरला आहे. सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी 32ला आहे. DY पाटील 46ला आहे. मुंबई विद्यापीठ 56ला आहे. भारती विद्यापीठ 51-91 नंबरला त्या ठिकाणी आहे. ओके, सो आयोग मला असं वाटत नाही की आतापर्यंत महाराष्ट्रातील संस्थांवरती प्रश्न विचारला नाही. फक्त पुणे विद्यापीठ माहीत असू द्या एकूणमध्ये किती नंबरला आहे आणि विद्यापीठमध्ये किती नंबरला त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर आपण एक महत्त्वाची जो काही ॲक्सिडेंट आहे तो डिस्कस करणार आहोत, ज्याच्यामध्ये मृतांची संख्या फार मोठी होती. अख्ख्या देशाला या ॲक्सिडेंटनं हादरा त्या ठिकाणी बसलेला होता. 250हून अधिक लोकांचा मृत्यू या ॲक्सिडेंटमध्ये त्या ठिकाणी झाला होता. आणि परत एकदा रेल्वे सिक्युरिटी आणि त्याच्या सेफ्टीच्या संदर्भात बरेच मुद्दे त्या ठिकाणी बाहेर आलेले होते. सो बेसिकली डिझास्टर मॅनेजमेंट हा राज्यसेवा मुख्य परीक्षेला तुम्हाला एक विषय आहे, तिथं पण हा त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण ही एक मानवी चुकीमुळे झालेली एक डिझास्टर आहे किंवा एक आपत्ती आहे आणि याच्यामुळे तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षा जी होणार आहे भविष्यामध्ये त्याच्यावर देखील हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा ॲक्सिडेंट कुठं झाला, कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला, कोणत्या राज्यामध्ये झाला, तारीख काय होती, नक्की काय झालं असं की ॲक्सिडेंट झाला, हे 1 बाय आपण त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ओडिशातील बालासोर नावाचा जिल्हा आहे, तिथं हा रेल्वे अपघात झाला आहे. त्यामुळं पहिल्या हेडिंगमध्येच आपण क्लिअर केलेलं आहे की नक्की हा ॲक्सिडेंट कुठं झाला आहे. सो बालासोर जिल्हा ओडिशा राज्यामध्ये हा अपघात झालेला आहे. तारीख माहीत असू द्या, 2 जून 2023. लक्षात ठेवा, 2 जून 2023 रोजी हा बालासोर इथला रेल्वे ॲक्सिडेंट त्या ठिकाणी झालेला आहे. नक्की कुठं झाला तर बालासोर जिल्ह्यामध्ये बहानगा बाजार रेल्वे स्टेशन आहे, तिथं हा ॲक्सिडेंट झालेला आहे. सो एक्झॅक्टली लोकेशन जर विचारलं तर बहानगा बाजार रेल्वे स्टेशनच्या शेजारी एक लूप लाईन होती, त्या लूप लाईनवरती त्या ठिकाणी हा ॲक्सिडेंट झालेला आहे. जेव्हा हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा नक्की कारण काय होतं की हा विचित्र अपघात त्या ठिकाणी पार पडला. विचित्र ह्याच्यासाठी म्हणतोय की 3 रेल्वे गाड्या एकमेकावर एक आदळल्याने हा त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे. सो आपण बघूयात नक्की काय प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे. सो रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेमध्ये इलेक्ट्रॉनिक पॉइंट मशीन आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये मानवी हस्तक्षेप झाला. काही लोकांनी तिथं हस्तक्षेप केला, त्यामुळं इलेक्ट्रॉनिक पॉइंट मशीन आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग या तिथल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मानवाचा हस्तक्षेप झाला आणि
एक जी भरधाव वेगानं गाडी होती त्याला मेन ट्रॅक सोडून तिला लूप लाईनवर टाकण्यात आलं आणि लूप लाईनवर गेल्यामुळं लूप लाईनवरती एक रेल्वे गाडी होती त्याच्यावर ही गाडी जाऊन आदळली आणि पाठीमागचे जे काही डबे होते ते दुसऱ्या त्या ठिकाणी रेल्वे रुळावरती गेले आणि तिथून एक पाठीमागं रेल्वे होती आणि ती पण त्याला धडकली आणि तिचे पण त्या ठिकाणी ॲक्सिडेंट त्या ठिकाणी झालेला होता. सो मी ड्रॉ करून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला समजेल. ओके, येस. सो अपघातग्रस्त रेल्वे कुठल्या होत्या? रेल्वे गाड्या होत्या. अपघातग्रस्त रेल्वे गाड्या 3 आहेत बघा. कोरोमंडल एक्सप्रेस ही एक अतिशय वेगानं धावणारी रेल्वे आहे. तिला कोरोमंडल एक्सप्रेस म्हटलं जातं. तिचा मार्ग जो आहे तो शालीमार पश्चिम बंगाल ते चेन्नई सेंट्रल. सो या दरम्यान ही रेल्वे वाहते किंवा धावते. शालीमार पश्चिम बंगाल ते चेन्नई सेंट्रल दरम्यान जी रेल्वे धावते तिला कोरोमंडल एक्सप्रेस म्हणतात. दुसरी आहे बंगळुरू हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस आणि तिसरी आहे मालगाडी. आता मालगाडी त्याच ठिकाणी थांबली होती, फक्त तिला येऊन पाठीमागने एक धडक त्या ठिकाणी बसलेली होती. सो बघा, कोरोमंडल एक्सप्रेस आपली नियोजित मार्गिका सोडून, मार्गिका म्हणजे रेल्वे सोडून लूप लाईन म्हणजे पर्यायी मार्गिकेवर असलेल्या मालगाडीला त्या ठिकाणी धडकली. आता सो मी एक ड्रॉ करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल कोरोमंडल एक्सप्रेस नक्की कशी त्या ठिकाणी धडकलेली होती. ओके, सो बघा, हा एक रेल्वे ट्रॅक आहे, हा एक रेल्वे ट्रॅक आहे. थोडं डबल लाईनमध्ये काढतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल. ओके ओके, सो हा रेल्वे ट्रॅक आहे पहिला. ओके, दुसरा रेल्वे ट्रॅक हा आहे. ओके, आणि इथं एक लूप लाईन आहे. लूप लाईन म्हणजे असा एक त्या ठिकाणी डायव्हर्ट केलेली असते. एक्झॅक्टली मी थोडं ड्रॉ करू शकतो थोडं. ओके, सो हा जो काही रेल्वे रूळ असतो याला पर्यायी मार्गिका त्या ठिकाणी काढलेली असते, त्याला लूप लाईन म्हणतो. ओके, सो ही झाली लूप लाईन. ओके, सो ह्यात लूप लाईनवरती एक रेल्वे गाडी या ठिकाणी थांबली होती. ही होती मालगाडी, लक्षात ठेवा, ही मालगाडी होती. ओके, आणि मी तुम्हाला सांगतो तसं लूप लाईन म्हणजे काय, हा जो काही रेग्युलर रेल्वे रूळ असतो त्या रेल्वे रुळावरती त्या ठिकाणी एक पर्यायी मार्गिका काढलेली असते जेणेकरून ती थांबलेली असते, नंतर परत पुढे जाऊन त्या ठिकाणी या रूटला ती जॉईन होत असते. याला लूप लाईन त्या ठिकाणी म्हणत असतात. आता इथं एक मालगाडी थांबली होती. आता मालगाडी थांबली होती, काय झालं, इथं एक सिग्नल यंत्रणा असते. हा जर रेल्वे किंवा इथला येणारा ट्रॅक जर पॅक केला तर ही रेल्वे ऑटोमॅटिकली समोर जाईल. परंतु इकडचा मार्ग जर चालू असेल तर ही जी रेल्वे ह्या ट्रॅकवरून जाणार आहे ती या ट्रॅकवर न जाता या ट्रॅकवरती येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या ट्रॅकवर जी रेल्वे वाहत होती ती काय होती, कोरोमंडल एक्सप्रेस होते, जी एक सुपरफास्ट रेल्वे आहे. बघा, कोरोमंडल एक्सप्रेस आपल्या नियोजित मार्गिका सोडून लूप लाईनवर किंवा पर्यायी मार्गिकेवर असलेल्या मालगाडीला त्या ठिकाणी धडकली. म्हणजे कोरोमंडल एक्सप्रेस ॲक्च्युली इथून जाणार होती, परंतु ती कुठं आली, इकडं आली. ओके, सो इथं आली कोरोमंडल एक्सप्रेस. ओके, सो कोरोमंडल एक्सप्रेस जी आहे ती या मालगाडीवर येऊन धडकली. परंतु मालगाडीवर येऊन धडकताना इथे जे काही पाठीमागचे डबे होते ते पाठीमागचे डबे ते या ट्रॅकवरती अडकले किंवा त्या ट्रॅकवरती सरकले. कारण इथं फार मोठा ही वरती चढली इथं आणि हे पाठीमागचे रेल्वे जे आहेत ना ते दुसऱ्या ट्रॅकवर अडकले. पण दुसऱ्या ट्रॅकवर त्याच वेळेला काय झालं की एक दुसरी रेल्वे येत होती. कुठली येत होती, बंगळुरू हावडा सुपरफास्ट. सो इकडं कुठली होती, बंगळुरू हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस इकडं त्या ठिकाणी जात होती. सो बेसिकली मेन प्रॉब्लेम असा झाला की इथं प्रॉब्लेम झाला. जी कोरोमंडल एक्सप्रेस या मार्गाने तिकडं पुढं कंटिन्युअसली जाणार होती त्या रेल्वेनं आपला मार्ग बदलला आणि ती कुठं आली, इकडं आली. इकडं आल्यामुळे ह्या मालगाडीवर आदळली आणि नंतर इकडचे पाठीमागचे डबे इकडच्या त्या ठिकाणी रेल्वे रुळावर गेले आणि इकडून त्या ठिकाणी बंगळुरू हावडा सुपर एक्सप्रेस येणार होती. त्याचे पण रेल्वेचे जे काही डबे आहेत ते त्याच्यावर आदळले आणि हा असा एक विचित्र अपघात त्या ठिकाणी झाला होता. इन केस जर इथल्या लूप लाईनवरती कोरोमंडल एक्सप्रेस आली नसती तर ती सरळ गेली असती, ही पण सरळ गेली असती आणि काहीच प्रॉब्लेम झाला नसता. सो बेसिकली इथं सिग्नल यंत्रणेत प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळं तिला लूप लाईनवर ढकललं. लूप लाईनवर ढकलल्यामुळं ती सुपरफास्ट होती आणि तिला अचानक रेल्वे थांबवणं फार कठीण झालं, कारण ती खूप स्पीडमध्ये येत होती आणि ती डिरेक्टली मालगाडीवरती चढून बसली. जर तुम्ही काही फोटो बघितले असतील तर फोटो फार विचित्र पद्धतीने दिसत त्या ठिकाणी होते. आपल्याला बघून सुद्धा अंगावर काटा येऊ शकतो की कशा प्रकारचा हा रेल्वे त्या ठिकाणी आहे. तुम्हाला दिसते बघा, टोटल 3 रेल्वे ट्रॅक दिसत आहेत. 1 ट्रॅक, 2 ट्रॅक आणि 3 ट्रॅक. आणि तिन्ही रेल्वेवरचे जे काही ट्रॅकवरचे रेल्वे आहेत त्या तुम्हाला ॲक्सिडेंट झालेल्या दिसतील. सो बेसिकली
प्रॉब्लेम झाला की तिला लूप लाईनवर सोडलं, जिनं ती लूप लाईनवर जायची नव्हती, मेन रोड सोडून ती दुसरीकडे त्या ठिकाणी गेली. थोडक्यात आपण सांगूया, आपला हायवे असतो, हायवेवरती त्या ठिकाणी काय असतं, तुमचं त्या ठिकाणी एक सर्व्हिस रोड असतो बघा, ती सर्व्हिस रोडवर गेली, जिला मेन रोडवर सोडून त्या ठिकाणी जावं लागलं. सो बेसिकली असा एक ट्रेन ॲक्सिडेंट झालेला आहे. सो बेसिकली टेक्निकली गोष्टीमध्ये न जाता प्रिलिमच्या दृष्टीने किंवा ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीनं आयोग प्रश्न काय विचारू शकतं, तर एक ठिकाण कुठलं आहे, ओडिशा जिल्ह्यातील बालासोर जिल्ह्यातील बहानगा नावाचं रेल्वे स्थानक आहे. एक्झॅक्टली डेट तुम्हाला विचारू शकतात, 2 जून 2023, किंवा आणखीन तुम्हाला हे स्टेटमेंटमध्ये मला टाकू शकतात की इलेक्ट्रॉनिक पॉईंट मशीन किंवा इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये हस्तक्षेप झाला आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी हा ॲक्सिडेंट झाला. तिसरी महत्त्वाची गोष्ट, जे काही अपघातग्रस्त रेल्वे होत्या त्या तिघांची नावं तुम्हाला माहीत पाहिजे. कोरोमंडल एक्सप्रेस बऱ्याच लोकांनी त्यावेळेला नाव घेतलं होतं, जी शालिमार ते सेंट्रल रेल्वे चेन्नई सेंट्रलच्या दरम्यान राहते. दुसरी आहे बंगळुरू हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस आणि दुसरी आहे मालगाडी. ओके, सो बेसिकली तुम्हाला हे चांगलं लक्षात ठेवायचं आहे. जर इनर ट्रॅक बदलला नसता तर ती मालगाडीवर येऊन आदळली नसती, जर ती मालगाडीवर येऊन आदळली नसती तर तिचे डबे पाठीमाग रेल्वे रूळ सोडून गेले असते आणि येणाऱ्या बंगळुरू हायवडा एक्सप्रेसला ती हे झाली नसते. ओके, 294 मृत्यूंचा आकडा त्या ठिकाणी बाहेर आलेला होता. याच्यामध्ये कमी जास्त असू शकतात, परंतु ऑफिशियल आकडा 294चा आहे. शतकातील म्हणजे पाठीमागच्या 10 वर्षातील हा सर्वात मोठा रेल्वे अपघात त्या ठिकाणी ठरलेला आहे. आणि या अपघातानंतर CBI चौकशीची मागणी देखील त्या ठिकाणी सुरू होती. लूप लाईन म्हणजे काय हे एक माहिती असू द्या, कारण त्यावेळेला लूप लाईन हा जी टर्म आहे ती फार चर्चेत होती. रेल्वे स्थानकाच्या परिसरात बांधली जाणारी पर्यायी मार्गिका. रेल्वे स्थानक लगेच क्रॉस केल्यानंतर एक पर्यायी मार्गिका त्या ठिकाणी असते. साधारणपणे 750 मीटर इतकी लांबी त्याची असते. उद्देश काय, तर एकाहून अधिक इंजिनासह असलेली मालगाडी आणि इतर रेल्वे त्या ठिकाणी सामावून घेणे. तोपर्यंत थोडक्यात पार्किंग आपण म्हणू शकतो की तिला तिथं ठेवलेलं असतं बाकीच्या रेल्वेकडे जाईपर्यंत. सो लूप लाईन ही अशी एक पर्यायी मार्गिका असते ज्याच्यावरती अनेक इंजिन असलेली मालगाडी किंवा इतर रेल्वे त्या ठिकाणी थांबवलेल्या असतात ट्रॅक बदलण्यासाठी. ओके, येस, सो असा एक ड्रॉ केलेला आहे मी. ओके, कवच ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, कारण बऱ्याच वेळेला लोकांना विचारलं की तिथं कवच नव्हतं का, कारण कवच ही एक अशी स्वदेशी प्रणाली आहे ज्याच्या माध्यमातून रेल्वेची टक्कर त्या ठिकाणी रोखली जाते. परंतु कवच असतं तरी प्रॉब्लेम फार झाला असता, कारण एकतर ती सुपरफास्ट आहे आणि जे डिस्टन्स आहे ते फार कमी त्या ठिकाणी होतं. सो कवच ही एक संकल्पना चर्चेत होती, म्हणून आपण कवच त्या ठिकाणी बघणार आहोत. कवच काय आहे, तर स्वदेशी विकसित स्वयंचलित अपघात विरोधी रेल्वे संरक्षण प्रणाली आहे. तुम्हाला आयोग असं पण विचारू शकतं की भारतामध्ये स्वदेशी विकसित स्वयंचलित म्हणजे ऑटोमॅटिक अपघात विरोधी जी काही रेल्वे संरक्षण प्रणाली आहे तिचं नाव काय आहे, तर तिचं नाव त्या ठिकाणी कवच आहे. इथं बघा, इथे एक रेल्वे दाखवलेली आहे, इकडे एक रेल्वे दाखवलेली आहे, एकाच ट्रॅकवरती त्या ठिकाणी आहेत, परंतु हे ऑटोमॅटिक ब्रेकिंग सिस्टीममुळं दोन्ही रेल्वेची टक्कर त्या ठिकाणी रोखली जाते, त्यामुळे अपघातांचं प्रमाण त्या ठिकाणी कमी झालेलं आहे. सो ही एक अपघात विरोधी रेल्वे संरक्षण प्रणाली आहे. RDSO रेल्वे रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशननं त्याची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे. जगातील सर्वात स्वस्त अशी ही रेल्वे संरक्षण प्रणाली आहे. 50 लाख रुपये प्रति किलोमीटरसाठी खर्च त्या ठिकाणी येतो. ओके, रेल्वे गाड्यांमध्ये टक्कर होण्याचे बहुतांश अपघात हे रेल्वेनं सिग्नल ओलांडण्यामुळे होत असतं. एखादा लोको पायलट जेव्हा सिग्नल ओलांडतो तेव्हा ही यंत्रणा त्याला सावध करते की तुम्हाला क्रॉस करायचं नाहीये, तरी तुम्ही सिग्नल क्रॉस केलात तरी अशा वेळेला ज्या काही रेल्वे गाड्या एकमेकावरून आदळणाऱ्या असतात त्याच्यासाठी काय होतं, तर दुसऱ्या मार्गावर त्याच मार्गावर दुसरी रेल्वे दिसतात, ठराविक अंतरापूर्वीच कवच यंत्रणा ॲक्टिवेट होते आणि ब्रेकवर नियंत्रण मिळवते. म्हणजे तिला सांगायची पण गरज नाही, तिला लक्षात येतं की त्याच रूटवरून एक समोरून रेल्वे येते आणि ती धडकू शकते, म्हणून ती ऑटोमॅटिक ब्रेकिंग सिस्टीम लावते आणि ती रेल्वे गाडीला थांबवून ठेवते, जेणेकरून संभाव्य टक्कर जी आहे ती टाळली जाते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टेक्निकल गोष्टीमध्ये जायचं नाही. आयोगाने जर प्रश्न विचारला तर तुम्हाला साधा सिंपल प्रश्न हाच विचारला जाऊ शकतो की भारतामध्ये रेल्वेच्या सुरक्षेसाठी जी काही अपघात विरोधी यंत्रणा बनवण्यात आलेली आहे तिचं नाव काय, तिचं नाव कवच आहे. कारण रोज वर्तमानपत्रांमध्ये कंटिन्युअसली येत होते की कवच नावाची प्रणाली तिथे ॲक्टिव्ह होती का नव्हती. सो म्हणून आपण त्या ठिकाणी ही गोष्ट त्या ठिकाणी घेतलेली आहे. ओके,
हे तुम्हाला माहीत आहे का? मध्ये मी थोडे ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे की देशातील आजपर्यंतचा सर्वात मोठा रेल्वे अपघात बिहारमध्ये 6 जून 1981 मध्ये झाला होता, जिथं 800 लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला होता. आणि आत्ता जो आपण बघितला त्याच्यामध्ये 250हून अधिक लोकांचा मृत्यू झाले. हा दशकातला सर्वात मोठा रेल्वे ॲक्सिडेंट आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रेल्वेचे डबे जे होते ते घसरले होते आणि त्यामुळं 800 लोकांचा मृत्यू त्यावेळेला झाला होता असं देखील म्हटलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यावरती आयोगाने एकदा प्रश्न विचारला होता, कारण भारतामध्ये बऱ्याच वेळेला रेल्वे रुळावरून घसरणे, रेल्वेंची एकमेकांमध्ये टक्कर होणे यासाठी कंटिन्युअसली केसेस त्या ठिकाणी चालूच असतात. मुळातच हा बालासोर ॲक्सिडेंट झाल्यानंतर देखील बऱ्याच रेल्वेचे ॲक्सिडेंट त्या ठिकाणी झाल्याची बातमी आपण त्या ठिकाणी पेपरमध्ये वाचली असेल. आणि तत्कालीन सरकारने फार पूर्वी त्या ठिकाणी हे जे काही रेल्वे ॲक्सिडेंट्स होत आहेत त्याच्यासाठी शिफारस करण्यासाठी समित्या स्थापन केली आणि त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो भारतीय रेल्वेच्या सुरक्षेचा आढावा घेऊन सुधारणांची शिफारस करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय सुरक्षा पुनरावलोकन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर, जे भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने एक समिती स्थापन केली होती. त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला रेल्वेच्या सुरक्षेचा आढावा घ्या आणि रेल्वेची सुरक्षा आणखीन कशा प्रकारे चांगल्या करता येऊ शकते यासाठी आम्हाला रिकमेंडेशन करा. सो आयोगाने ह्याच्यावरती एकदा प्रश्न विचारलेला आहे. प्लस केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष सॅम पेत्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वेनं एक समिती स्थापन केली आणि त्यांना आपल्या रेल्वेचं मॉडर्नायझेशन कशा करू शकतो अशी शिफारस करण्याची सूचना त्यांना केली होती. सो 2 समित्या लक्षात ठेवायच्या आहेत. अनिल काकोडकर समिती जी रेल्वेच्या सुरक्षेसाठी होती आणि दुसरी होती सॅम पेत्रोदा समिती जी रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या संदर्भात त्या ठिकाणी होती. सो हे माझ्या वाचण्यात आल्या होत्या, हे मी शोधून काढल्या, कारण हे पेपरमध्ये आलं नव्हतं, परंतु मी वाचलं होतं कुठेतरी की रेल्वेच्या सुरक्षेसाठी काही समित्या याच्यापूर्वी केंद्र सरकारनं किंवा रेल्वे मंत्रालयानं स्थापन केलेले आहे. सो बेसिकली 2 समित्या, काकोडकर समिती रेल्वे सिक्युरिटी आणि सॅम पेत्रोदा समिती रेल्वे मॉडर्नायझेशन, तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. ओके, येस. नंतर हज नावाचं ठिकाण आहे जिथं बरेच आपले मुस्लिम बांधव जे आहेत त्या ठिकाणी व्हिजिट करत असतात. एक प्रार्थना स्थळ आहे, एक धर्माचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी बरेच मुस्लिम बांधव त्या ठिकाणी जात असतात. आणि हे हज विमान जे आहे ते हज विमान संपूर्णपणे महिलांनी त्या ठिकाणी चालवलेलं होतं किंवा त्याचं परिचालन त्या ठिकाणी केलं होतं. सो थोडक्यात भारतातलं एक असं विमान जे हजला निघालं होतं आणि ह्या सगळे विमान चालवणारे किंवा केबिन क्रू किंवा पायलट जे आहेत त्या सगळ्या महिला त्या ठिकाणी होत्या. सो संपूर्णपणे महिलांनी परिचालन केलेले पहिले भारतीय हज विमान, हज नावाचं ठिकाण आहे तिथं हे विमान चाललं होतं. कोझिकोडे ते जेद्दाह सौदी अरेबियामधलं ठिकाण आहे, तिथं हज त्या ठिकाणी आहे. सो कोझिकोड जे केरळमधलं ठिकाण आहे तिथून ते जेद्दाहपर्यंत हे एअर इंडिया एक्सप्रेस विमान त्या ठिकाणी गेलं. IX3025 नाव होतं. महिला यात्रेकरूंची संख्या त्या ठिकाणी होती 145. याचा अर्थ या विमानामध्ये सगळ्या महिला त्या ठिकाणी होत्या. सगळ्या म्हणजे सगळे, पायलटपासून केबिन क्रूपासून तिथे ठिकाणी एअर होस्टेस तर ऑब्व्हियसली महिलाच असतात, प्लस प्रवासी करणाऱ्या पण सगळ्याच त्या ठिकाणी महिला होत्या. सो टोटल 145 महिला होत्या. कॅप्टन कनिका मेहरा आणि गरिमा पासी यांनी याचं नेतृत्व केलं. बिशिता श्रीलक्ष्मी, सुषमा शर्मा, शुभांगी बिश्वास यांनी त्या ठिकाणी केबिन क्रू म्हणजे जे काही प्रवासी असतात त्यांना हवं नको असणाऱ्या, जे काही सुविधा देणाऱ्या जे काही व्यक्ती असतात त्यांना केबिन क्रू त्या ठिकाणी म्हटलं जातं. ओके, येस. नंतर कर्नाटकमध्येच नव्यानं त्या ठिकाणी काँग्रेसनं सत्ता स्थापन केलेली आहे. जेव्हा इलेक्शन सुरू होते तेव्हा कर्नाटक साठी त्या ठिकाणी काँग्रेसनं काही आश्वासक योजना त्या ठिकाणी दिल्या होत्या की आम्ही जर सत्तेत आलो तर तुम्हाला या 5 योजनांचा लाभ नक्की मिळवून देऊ, आणि त्या ठिकाणी या 5 योजनांची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. या 5 योजनांचा लाभ लाभार्थ्यांना द्यायला सुरू केलेला आहे. सो ह्या कर्नाटक सरकारच्या 5 हमी योजना, हमी म्हणजे काय, निवडणुकीच्या वेळेला काँग्रेसनं अशा प्रकारे आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर तुम्हाला ह्या 5 योजना देऊया. सो कुठल्या योजना आहेत बघा, तर पहिली आहे गृहज्योती योजना. गृहज्योती योजनेमध्ये प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट जी लाईट आहे ती फ्री दिली जाणार आहे. सो आयोग तुम्हाला इंडिव्हिज्युअल
स्कीमचं नाव देऊन कोणत्या राज्य सरकारनं सुरू केलेलं आहे ते विचारू शकतात, म्हणून मी ही योजना ज्या कर्नाटक सरकारनं सुरू केलेल्या आहे ते एकदम घेतलेलं आहे. सो गृहज्योती योजना कशाशी संदर्भात आहे, तर प्रति कुटुंब 200 युनिट लाईट जी आहे ती फ्री त्या ठिकाणी दिली जाणार आहे. नंतर आहे गृहलक्ष्मी योजना. आपण म्हणतो की आपल्या घरातली जी स्त्री असते ते आपल्या घराची लक्ष्मी असते असं म्हणतो. सो गृहलक्ष्मी योजना म्हणजे काय, तर प्रत्येक महिला कुटुंब प्रमुख असते, ज्या कुटुंबामध्ये महिला ही कुटुंब प्रमुख आहे तिला त्या ठिकाणी 2000 रुपये त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. ओके, सो गृहज्योती, ज्योती म्हणजे आपण लाईट असं देखील म्हणतो, ऊर्जा असं देखील म्हणतो, त्याच्यामध्ये 200 युनिट लाईट फ्री आहे. गृहलक्ष्मी प्रत्येक महिला कुटुंब प्रमुखास दरमहा 2000 रुपये त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. नंतर आहे अन्नभाग्य योजना. ऑब्विसली ही फूड सिक्युरिटीच्या संदर्भातली योजना आहे. इथं काय केलं जाणार आहे, जे काही BPL आहेत म्हणजे दारिद्र्य रेषेखालचे कुटुंब आहेत त्यांना दर महिन्याला 10 किलो तांदूळ मोफत दिला जाणार आहे. परंतु एक महत्त्वाची गोष्ट, इथं BPL ची फॅमिलींची संख्या फार मोठी आहे, म्हणून गव्हर्नमेंटला किंवा कर्नाटक सरकारला मोठ्या प्रमाणात गव्हाची डिमांड होती, म्हणून त्यांनी केंद्र सरकारला सांगितलं की अशा प्रकारची फूड सिक्युरिटी योजना आम्ही आखतोय, आमच्या राज्यामध्ये जे काय आम्ही अन्नधान्य खरेदी केलेलं आहे ते कमी पडते, सो तुम्ही आम्हाला थोडं अन्नधान्य द्या. परंतु अतिरिक्त तांदूळ पुरवण्यास केंद्र सरकारनं नकार दिला, म्हणून ह्याच्यामध्ये एक थोडं चेंजेस करण्यात आलेले आहे की केंद्र सरकारनं जेव्हा नकार दिला तेव्हा कर्नाटक सरकारनं असं सांगितलं की आम्ही तुम्हाला 5 किलो तांदूळ देऊ आणि प्रति किलो 34 रुपये या दराने 5 किलो तांदळाचे तुम्हाला 170 रुपये देऊ. थोडक्यात काय मिळणार आहे, 5 किलो तांदूळ मिळणार आहे प्लस 170 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत. सो प्रत्येक BPL फॅमिलीला त्या ठिकाणी 5 किलो तांदूळ आणि 34 रुपये पर केजी या हिशोबाने 5 किलो तांदळाचे 170 रुपये त्या ठिकाणी दिले जाणार आहे. नंतर आहेत युवा निधी योजना. युवा निधी योजनामध्ये जे काही राज्यातील बेरोजगार पदवीधर आहेत म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय परंतु त्यांना कोणत्याही प्रकारची नोकरी नाहीये, त्यांना दरमहा 3000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे जोपर्यंत त्याला नोकरी लागत नाही. आणि जे काही आपण पदविकाधारक त्या ठिकाणी आहेत, डिप्लोमा होल्डर्स आहेत, त्या डिप्लोमा होल्डर्सला त्या ठिकाणी 1500 रुपये त्या ठिकाणी भत्ता देण्यात आला आहे. आणि वयोमर्यादा आहे 18 ते 25. 18 ते 25 या वयोगटातील जे काही बेरोजगार पदवीधर आहेत त्यांना 3000 रुपये आणि जे काही बेरोजगार डिप्लोमा होल्डर आहेत त्यांना 1500 रुपये त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. आणि नंतर आहे शक्ती योजना. शक्ती योजनेमध्ये जे काही राज्य सरकारच्या बस सेवा आहेत त्या बस सेवेमध्ये महिलांना मोफत प्रवास त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्य सरकारची पण अशीच योजना आहे जिथं महाराष्ट्रातील महिलांना 50% बसमधून सवलत त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ओके, सो आलं लक्षात सगळ्यांना काय प्रकार आहे. कर्नाटक सरकारच्या 5 योजना आहेत. गृहज्योती 200 युनिट फ्री, गृहलक्ष्मी 2000 रुपये महिलाला त्या ठिकाणी दिले जाणार, अन्नभाग्य 5 किलो तांदूळ प्लस 170 रुपये, युवा निधी योजना त्या ठिकाणी 3000 आणि 1500 रुपये, शक्ती योजना बस सेवेमधून महिलांना त्या ठिकाणी मोफत प्रवास. ओके, नंतर लॅन्सेट डायबिटीज अँड इंडोक्रायनॉलॉजी जर्नल नावाचा एक रिपोर्ट त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे जिथं देशातील मधुमेही किंवा डायबिटीज असणारे पेशंटची संख्या कोणत्या राज्यामध्ये आहे, कोणत्या राज्यामध्ये कमी आहे. ओके, मद्रास डायबिटीज रिसर्च फाउंडेशननं हा अहवाल तयार केला. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMR नावाची संस्था आहे, त्यांनी त्या ठिकाणी सहाय्य केलेलं आहे. जगातील सर्वाधिक मधुमेह असणारे पेशंट आपल्या भारतामध्ये आहेत. मधुमेहाने ग्रस्त असलेल्या भारतीय लोकांचं प्रमाण आहे 11.4. एकूण लोकसंख्येपैकी 11% लोकांना त्या ठिकाणी डायबिटीस झालेलं आहे. हाय BP म्हणजे उच्च रक्तदाब असलेल्या भारतातील लोकांचं प्रमाण हे चिंताजनक आहे. म्हणजे भारतामध्ये जवळजवळ 35.5% लोकांना हाय BPचा त्रास आहे आणि 11% लोकांना त्या ठिकाणी मधुमेहाचा त्रास आहे असं त्या ठिकाणी म्हणतंय. मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण हे गोव्यामध्ये त्या ठिकाणी आहेत. मधुमेहाचे सर्वात कमी रुग्ण हे उत्तर प्रदेश आहेत आणि उच्च रक्तदाबाचे सर्वाधिक रुग्ण त्या ठिकाणी पंजाबमध्ये त्या ठिकाणी आहेत. सो बेसिकली हाय BP साठी मोठ्या प्रमाणात जे
मिठाचं सेवन आहे ते मिठाचं सेवन कारणीभूत ठरतं आणि उत्तरेकडे मोठ्या प्रमाणात मिठाचं सेवन त्या ठिकाणी असतं. सो मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण गोवामध्ये, सर्वात कमी रुग्ण उत्तर प्रदेशमध्ये, तर उच्च रक्तदाबाचे म्हणजे हाय बीपीचे सर्वाधिक पेशंट जे आहेत ते पंजाबमध्ये त्या ठिकाणी आहेत, असा एक अहवाल त्या ठिकाणी आलेला होता. ओके, येस. नंतर आहे एक महत्त्वाचा रिपोर्ट, त्याचं नाव आहे डिजिटल न्यूज रिपोर्ट 2023. ओके, सो ह्या जे काही वर्तमानपत्रांमध्ये ज्या काही बातम्या येतात त्या बातम्यांवर जे काही विश्वास ठेवणारे लोकांचं प्रमाण आहे त्याच्यानुसार देशातल्या शहरांची किंवा विविध देशांची क्रमवारी त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. रॉयस्टर्स इन्स्टिट्यूट नावाची संस्था आहे, त्या संस्थेनं वर्तमानपत्रांवर सर्वाधिक विश्वास ठेवणाऱ्या देशांची क्रमवारी आहे. त्याच्यामध्ये फिनलंड नावाचा जो देश आहे त्याच्यामध्ये तिथल्या देशातले 69% लोक जी आहेत ती 69% लोक वर्तमानपत्रांवर बातम्यांसाठी विश्वास ठेवतात. शेवटचा देश जो आहे तो शेवटचा देश आहे ग्रीस. ग्रीसमध्ये फक्त 19% लोक जी आहेत ती वर्तमानपत्रातील बातम्यांवर विश्वास ठेवतात. भारताचा जो क्रमांक आहे तो 24 आहे. भारतातले 38% लोक हे वर्तमानपत्रांवरील बातम्यावर विश्वास ठेवतात. भारतामध्ये ज्या काही विश्वासार्ह म्हणजे सर्वात जास्त विश्वास प्रदान केलेल्या माध्यम संस्था कुठल्या आहेत तर डी इंडिया. डी इंडियावरती 70% लोक विश्वास ठेवतात. ऑल इंडिया रेडिओवरती 69% विश्वास त्या ठिकाणी ठेवतात. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बातम्यांसाठी सर्वात मोठा कोणता स्रोत त्या ठिकाणी जगभरामध्ये वापरला जातो तर यूट्यूब. ओके, सो यूट्यूबवरती सगळ्यात लोक त्या ठिकाणी बातम्या बघतात. जगातले 56% लोक हे यूट्यूबवरती बातम्या त्या ठिकाणी बघत असतात. ओके, सो डिजिटल न्यूज रिपोर्ट नावाचा अहवाल आहे ज्याच्यामध्ये वर्तमानपत्रांवर किंवा एकूणच माध्यम संस्थांवर बातम्यांसाठी सर्वाधिक विश्वास फिनलँडमध्ये ठेवला जातो 69%, कमी विश्वास ठेवला जातो ग्रीसमध्ये. भारताचा क्रमांक 24% त्या ठिकाणी आहे जिथं 38% भारतीय लोक हे वर्तमानपत्रांवर आणि इथं माध्यम संस्थांवर भर देतात. परंतु सर्वात जास्त विश्वासार्ह संस्था म्हणून कुणाला बघितलं जातं तर डी इंडियाच्या न्यूज असतील किंवा ऑल इंडिया रेडिओच्या न्यूज असतील आणि यूट्यूबवर 56% लोक विश्वास ठेवतात. ओके, नंतर सगळ्यांना माहीत आहे 31 मे हा दिवस जगभरामध्ये तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो आणि याच निमित्तानं भारतामध्ये एक मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. त्याचं नाव आहे व्यसनमुक्त अमृतकाल. ओके, सगळ्यांना माहीत आहे 2047 मध्ये आपण त्या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्याचे 100वे वर्ष त्या ठिकाणी साजरं करणार आहोत. आत्ता आपल्याला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. सो 75 पासून पुढच्या 100 वर्षाचा जो काही कालखंड आहे त्याला अमृतकाल असं त्या ठिकाणी म्हणणार आहोत. सो ह्या 25 वर्षामध्ये आपल्याला बरीच जे काही टार्गेट आहे ते पूर्ण करायचे आहेत आणि आणखीन एक नवीन टार्गेट त्या ठिकाणी भारतानं सेट केलेलं आहे की पुढच्या काही कालावधीमध्ये म्हणजे पुढच्या 25 वर्षामध्ये जे काही तरुणांमध्ये किंवा देशातील मुलांमध्ये तंबाखू आणि अंमली पदार्थाचं सेवन आहे त्याच्यापासून भारताला मुक्त करायचं आहे. सो देशाला मुलांमध्ये तंबाखू आणि अंमली पदार्थ मुक्त राष्ट्र बनवणे, याचा अर्थ आपल्या देशामध्ये जी काही मुलं आहेत ती कोणताच मुलगा त्या ठिकाणी तंबाखू आणि अंमली पदार्थाचं सेवन करणार नाही याचं टार्गेट त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. आणि प्रश्न आयोग काय विचारू शकतं की व्यसनमुक्त अमृतकाल नावाची जी काही मोहीम आहे ती कोणी सुरू केलेली आहे तर बाल हक्क संरक्षण आयोग, जो देशातला जो काही बाल हक्क संरक्षण आयोग आहे त्यानं अशा प्रकारचा मोहीम त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. त्याचं निमित्त होतं 31 मे जो जागतिक तंबाखू विरोधी दिवस असतो. एक माहिती असू द्या, या वर्षीच्या तंबाखू विरोधी दिवसाची थीम काय आहे, वी नीड फूड नॉट टोबॅको, आपल्याला अन्न हवं आहे तंबाखू नको, अशी या वर्षीची थीम आहे. सो बेसिकली आयोग प्रश्न विचारताना हाच विचारू शकतं की व्यसनमुक्त अमृतकाल नावाचा उपक्रम कुणी सुरू केलेला आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, जिथं भारताला देशाला मुलांमध्ये तंबाखू आणि अंमली पदार्थ मुक्त राष्ट्र बनवणे असं त्याचा उद्देश त्या ठिकाणी आहे. नंतर जे काही नागरी सेवा आहेत, नागरी सेवक आहेत, सिव्हिल सर्व्हिसेसमधून जे काही पासआउट झालेले त्या ठिकाणी अधिकारी आहेत त्यांच्या प्रशिक्षणासाठी एक राष्ट्रीय प्रशिक्षण परिषद त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, नवी दिल्ली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं अनावरण केलं. उद्देश काय आहे तर संपूर्ण भारतातील नागरी सेवकांसाठी म्हणजे सिव्हिल सर्वंटसाठी
प्रशिक्षण पायाभूत सुविधा मजबूत करणं. कारण बेसिकली आपण म्हणतो की जे काही ब्युरोक्रॅट्स आहेत ते डेमोक्रेसीमध्ये फार जास्त महत्त्वाचे आहेत, कारण ते जेवढं योगदान जेवढं देतील तेवढी लोकशाही किंवा देशातील लोकांचं कल्याण त्या ठिकाणी होणार आहे. पण बऱ्याच वेळेला या नागरी सेवकांचं ट्रेनिंग त्या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे आणि अशा प्रकारे या ट्रेनिंगांसाठी जे काही पायाभूत सुविधा आहे त्या पायाभूत सुविधा मजबूत करणं गरजेचं आहे. सो प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय प्रशिक्षण जो काही परिषद आहे ती कोणासाठी ऑर्गनाईज करण्यात आली होती, तर ती नागरी सेवकांसाठी म्हणजे सिव्हिल सर्वंटसाठी ही परिषद ऑर्गनाईज करण्यात आलेली होती. ओके, सो आता नेहमीप्रमाणे आपण एकदा क्विक रिव्हिजन करूयात. क्विक रिव्हिजन आपलं तुमच्यासाठीच आहे, ज्याच्या माध्यमातून आपण पाठीमागच्या अर्धा पाऊण तासापासून जे काही बघितलेलं आहे ते परत एकदा क्विक रिवाइज त्या ठिकाणी करण्यात आहोत. ओके, येस. सो आपण बघितलं उच्च शिक्षण संस्थांची NIRF नावाची क्रमवारी टोटल 13 गटांमध्ये या उच्च शिक्षणाची क्रमवारी त्या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे. एकूणमध्ये IIT मद्रास आहे, विद्यापीठामध्ये IISc बंगळुरू त्या ठिकाणी आहे, अभियांत्रिकीमध्ये IIT मद्रास, व्यवस्थापनमध्ये IIM अहमदाबाद, संशोधन संस्थामध्ये IISc बंगळुरू ही संस्था महत्त्वाची आहे कारण 2 ठिकाणी तुम्हाला प्रथम क्रमांकावर दिसते. मेडिकलमध्ये एम्स आहे, त्या ठिकाणी लॉ कॉलेजमध्ये भारतीय राष्ट्रीय विधी विद्यापीठ बंगळुरू आहे, कृषी आणि इतर संलग्न क्षेत्रामध्ये इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, नवीनतामध्ये कानपूर आहे. एकूण क्रमवारीमध्ये पुणे विद्यापीठ जे आहे ते 35 क्रमांकावर आहे, तर विद्यापीठामध्ये ते 19 क्रमांकाला त्या ठिकाणी आहे. ओडिशामध्ये बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार रेल्वे स्टेशनवरती एक रेल्वे ॲक्सिडेंट झाला, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक पॉईंट मशीन आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील हस्तक्षेप हे त्याचं कारण त्या ठिकाणी होतं. 3 रेल्वे गाड्या ज्या अपघातग्रस्त आहेत, कोरोमंडल एक्सप्रेस, बंगळुरू हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस आणि त्या ठिकाणी तुमची आहे मालगाडी. ओके, सो बेसिकली काय झालं, कोरोमंडल आपली जी काही नियोजित मार्गिका आहे ती सोडून त्या ठिकाणी लूप लाईनवर गेली आणि लूप लाईनवरती ती उभ्या असलेल्या मालगाडीवर जाऊन आदळली आणि त्याच्यामुळं कोरोमंडल एक्सप्रेसचे जे काय पाठीमागे डबे होते ते डबे घसरले आणि ते 3ऱ्या रुळावर जाऊन थांबले. 3ऱ्या रुळावर एक गाडी येत होती, तिचं नाव होतं बंगळुरू हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस. त्याच्यामुळे हा सगळा ॲक्सिडेंट झाला. शतकातील हा सर्वात मोठा रेल्वे अपघात आहे. 294 लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. सो मी एक ड्रॉ केलेली होती डायग्राम, कसं झालं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. कवच ही देशातील स्वयंचलित अपघात विरोधी रेल्वे संरक्षण यंत्रणा आहे. RDSOने त्याची डिझाईन केलेली आहे. 50 लाख रुपये खर्च 1 किलोमीटरसाठी येतो, तरी पण ही जगातली सर्वात स्वस्त रेल्वे सुरक्षा प्रणाली त्या ठिकाणी आहे. एकाच ट्रॅकवर जर 2 रेल्वे आल्या तर ऑटोमॅटिक कवच ब्रेकिंग सिस्टीम आपल्या हातात घेते आणि ब्रेक लावते, जेणेकरून अपघात होण्याचा त्या ठिकाणी टळत असतो. याच्यापूर्वी भारतातला सर्वात मोठा जो काही रेल्वे अपघात आहे तो बिहारमध्ये 6 जून 1981ला झाला होता, जिथे 800 लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला होता. रेल्वे सेफ्टीसाठी त्या ठिकाणी अनिल काकोडकर यांच्या अंतर समिती होती आणि मॉडर्नायझेशनसाठी सॅम पित्रोदा नावाची समिती त्या ठिकाणी होती. नंतर संपूर्णपणे महिलांनी परिचालन केलेले म्हणजे पूर्णपणे मॅनेजमेंट महिलांकडून केलेली भारतातलं पहिलं हज विमान जे आहे ते कोझिकोड ते जेद्दाह दरम्यान त्या ठिकाणी होतं. एअर इंडिया एक्सप्रेसनं त्याचं आयोजन केलं होतं. कॅप्टन कनिका मेहरा आणि गरिमा पासी यांनी त्याचं नेतृत्व त्या ठिकाणी केलं. कर्नाटकमध्ये 5 महत्त्वाच्या हमी योजना, त्यातली पहिली योजना होती गृहज्योती, जिथं 200 युनिट लाईट फ्री आहे. गृहलक्ष्मी महिला कुटुंब प्रमुखच त्या ठिकाणी 2000 रुपये त्या ठिकाणी आहेत. अन्नभाग्य योजना एक फूड सिक्युरिटीची योजना आहे, जिथं त्या ठिकाणी 5 किलो तांदूळ आणि 34 रुपये दराने 5 किलो तांदळाचे 170 रुपये त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. युवा निधी योजना, जिथं बेरोजगार पदवीधारकांना त्या ठिकाणी 3000 रुपये आणि डिप्लोमा होल्डरला 1500 रुपये त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. शक्ती योजना, जे काही परिवहन बस सेवा आहेत, सरकारच्या बस सेवा आहे, तिथं महिलांना मोफत प्रवास त्या ठिकाणी असणार आहे. लॅन्सेट डायबिटीज आणि एंडोक्रायनॉलॉजी जर्नलनुसार भारतामध्ये सर्वात जास्त मधुमेहाचे पेशंट त्या ठिकाणी आहेत. 11.4% लोकांना मधुमेह झालेला आहे, तर 35.5% लोकांना हाय बीपीचा त्रास आहे. ओके, हे आपण त्या ठिकाणी बघितलं होतं. नंतर डिजिटल न्यूज रिपोर्ट 2023 रॉयटर्स इन्स्टिट्यूटनं हा अहवाल त्या ठिकाणी रिलीज केला. त्याच्यानुसार फिनलँड हा जगातला असा देश आहे जिथील लोक वर्तमानपत्रांवर सर्वाधिक विश्वास ठेवतात. ग्रीसमध्ये सर्वात कमी विश्वास ठेवतात. भारताचा क्रमांक 24वा आहे, पण भारतातले लोक DD इंडियावर सर्वात जास्त भरवसा त्या ठिकाणी ठेवतात. जगभरामध्ये यूट्यूबवर बातम्या त्या ठिकाणी बातम्या बघण्यासाठी जास्त सोर्स त्या ठिकाणी वापरला जातो. नंतर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं देशातील मुलांमध्ये तंबाखू सेवनाचं प्रमाण कमी व्हावं म्हणून व्यसनमुक्त अमृतकाल नावाची मोहीम त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. त्याचं कारण पण तेच होतं की 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. वी नीड फूड नॉट टोबॅको अशी 31 मेच्या दिवसाची संकल्पना त्या ठिकाणी आहे. नंतर नागरी सेवकांसाठी केंद्र सरकारनं
राष्ट्रीय प्रशिक्षण परिषद नावाचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू केलेला होता. ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.